नमस्कार मित्रांनो, गीता जीवनवाणी या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गीता अध्याय 10 ध्यान योग यातील श्लोक 20 ते 47. योगाभ्यासाद्वारे मनुष्याचे मन जेव्हा सांसारिक मानसिक क्रियापासून पूर्णपणे संयमित होते, तेव्हा त्या अवस्थेला परिपूर्ण समाधी असे म्हणतात. या समाधी अवस्थेचे लक्षण म्हणून मनुष्य विशुद्ध मनाद्वारे आत्म्याचे अवलोकन करण्यात आणि आत्म्यामध्ये संतुष्ट होण्यात, हा आनंद प्राप्त करण्यात समर्थ होतो. त्या आनंदमय अवस्थेत मनुष्य दिव्य इंद्रियाद्वारे साक्षात्कार झालेल्या अमर्याद दिव्य सुखामध्ये स्थित होतो. याप्रमाणे स्थित झाल्यावर तो सत्यापासून कधीच ढळत नाही आणि या सत्याची प्राप्ती झाल्यावर याहून अधिक श्रेष्ठ असे काही असेल असे त्याला वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये स्थित झाल्यावर तो मोठमोठ्या संकटामध्येही विचलित होत नाही. भौतिक संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे. मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योगाभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे आणि योग मार्गापासून कधीच विचलित होऊ नये. त्याने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. हळूहळू क्रमशः मनुष्याने दृढ विश्वासाने युक्त झालेल्या बुद्धीद्वारे समाधीमध्ये स्थित झाले पाहिजे आणि याप्रमाणे मन केवळ आत्म्यावर स्थिर करून इतर कशाचाही विचार करू नये. आपल्या चंचल आणि अस्थिर स्वभावामुळे मन जेथे जेथे भरकटते, तेथून मनुष्याने ते ओढून घ्यावे आणि आत्म्याच्या नियंत्रणात. या योगी मनुष्याचे मन माझ्यावर स्थिर झाले आहे, त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो. त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो आणि याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफळापासून मुक्त होतो. याप्रमाणे योगाभ्यासामध्ये निरंतर युक्त झालेला आत्मसंयमी योगी सर्व भौतिक दोषातून मुक्त होतो आणि भगवंतांची दिव्य प्रेममय सेवा करीत परिपूर्ण सुखाच्या परमोच्च अवस्थेची प्राप्ती करतो. वास्तविक योगी सर्व प्राणीमात्रांमध्ये मला पाहतो आणि सर्व प्राणीमात्रांना सुद्धा माझ्यामध्ये पाहतो. निसंदेह आत्मसाक्षात्कारी पुरुष मला सर्वत्र पाहतो. जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो, त्याला मी कधीही दुरावत नाही, तसेच तोही मला कधी दुरावत नाही. जो योगी मी आणि परमात्मा अभिन्न असल्याचे जाणून परमात्म्याच्या भक्तिमय सेवेमध्ये युक्त होतो, तो सर्व परिस्थितीत माझ्यामध्ये सदैव निवास करतो. हे अर्जुन, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखादुःखामध्ये वास्तविक समतत्वाने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेला योग मार्ग मला अव्यवहार्य आणि असह्य वाटतो, कारण मन चंचल आणि अस्थिर आहे. हे कृष्ण, मन चंचल, उच्च सकल, दुराग्राही आणि अत्यंत बलवान असल्यामुळे मनाचा निग्रह करणे हे वायूला नियंत्रित करण्यापेक्षाही अत्यंत कठीण आहे, असे मला वाटते. श्री भगवान म्हणाले, हे महाभाऊ कोणतेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. ज्याचे मन उच्च सकल आहे, त्याला आत्मसाक्षात्कार होणे कठीण आहे, परंतु ज्याचे मन संयमित आहे आणि जो योग्य साधनांद्वारे प्रयत्न करतो, त्याला निश्चितच यशाची शाश्वती आहे, असे माझे मत आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो आरंभी आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्याला कोणती गती प्राप्त होते? हे महाभाऊ कृष्ण, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावरून भ्रष्ट झालेला असा हा मनुष्य आध्यात्मिक आणि भौतिक यशोमार्गावरून कोणत्याही दिशेला स्थित नसलेल्या छिन्नविछिन्न मेघाप्रमाणे पतित होऊन भ्रष्ट तर होत नाही ना?
हे कृष्ण, माझा हा संशय आहे आणि हा परिपूर्ण दूर करण्याची मी तुम्हाला विनंती करतो. तुमच्या वाचून हा संशय दूर करणारा कोणीही मिळणार नाही. श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले, हे पार्था, शुभ कार्यामध्ये युक्त झालेल्या योगी पुरुषाचा इहलोकात तसेच परलोकातही विनाश होत नाही. आणि हे मित्र, चांगले कार्य करणारा मनुष्य दुष्प्रवृत्तीने कधीही प्रभावित होत नाही. योगभ्रष्ट योगी पुण्यात्म्यांच्या लोकांमध्ये अनेकानेक वर्ष सुखोपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो. अथवा दीर्घकाळ योगाभ्यास केल्यानंतर अपयशी ठरलेला तो अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तीच्या कुळात जन्म घेतो. खरोखर अशा प्रकारचा जन्म या लोकी अत्यंत दुर्लभ आहे. हे कुरुनंदन, असा जन्म मिळाल्यावर तो आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेचे पुनर्जीवन करतो आणि परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करतो. आपल्या पूर्वजन्माच्या दिव्य चेतनेच्या आधारे तो आपोआपच आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो. असा जिज्ञासू योगी सदैव वेदोक्त कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो. जेव्हा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन अधिक प्रगती करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा अनेकानेक जन्मांच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परम लक्ष्याची प्राप्ती होते. योगी मनुष्य हा तपस्वी, ज्ञानी आणि सकामकर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो. आणि सर्व योगामध्ये जो योगी दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो, तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो. तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. अशा रीतीने भगवद्गीतेतील ध्यानयोग 6व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झालेले आहे. हरे कृष्ण.